सर्व पदाधिकारी आणि हजारोंच्या संख्येने उपस्थित युवक आणि युवती बंधू आणि भगिनी, आज रत्नागिरीकरांनी आणि अख्ख्या महाराष्ट्राने बघितलं की युवकांची आणि युवतींची ताकद काय असते। आजची बाईक रॅली बघितल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावलेल्या आहेत। काल परत ही युवा सेनेची युवा मोर्चाची आमच्या युवकांची रॅली कशी होणार यासाठी अनेकांचे डोळे या रॅलीकडे लागलेले होते, परंतु जमलेल्या तमाम युवकांना आणि युवतींना मी मनापासून धन्यवाद देतो। 20 तारखेला होणाऱ्या निवडणुकीमध्येच नाही तर 23 तारखेला होणाऱ्या माझ्या विजयाच्या मिरवणुकीवर आज तुम्ही शिक्कामोर्तब केला। सर हे पहिलं बटनच लक्षात राहिलं पाहिजे, एकच बटन आहे आणि सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे। कारण परिस्थिती अशी आहे, मी कदाचित आताच्या तरुणाईला माहीत नसेल, मी वयाच्या 28व्या वर्षी पहिल्यांदा निवडणूक लढवली। ही 5वी माझी निवडणूक आहे असं म्हटलं जातं राजकारणामध्ये की ज्याची 1 टर्म होते, 2 टर्म होते, 3री टर्म होते, 4थी टर्म होते, 5वी टर्म होत असताना त्याच्याबरोबर युवा वर्ग हा कमी असतो। पण गेले 15 दिवस मी प्रचारामध्ये बघतोय की 4 टर्म जेवढा युवा वर्ग माझ्याबरोबर नव्हता त्याच्या 10 पटीने आज माझ्यासोबत आहे। काळजी समोरच्याने केली पाहिजे। मी आणि 2004ला देखील कदाचित जी तरुणाई आहे त्यांना कल्पना नसेल, माझी निशाणी ही 1 नंबरला होती। 2009ला देखील माझी निशाणी 1 नंबरला होती। 2014ला देखील माझी निशाणी 1 नंबरला होती। 2019ला देखील माझी निशाणी 1 नंबरला होती आणि आज देखील माझी निशाणी 1 नंबरला होती। त्यामुळे मला असं वाटतं की आपल्या मनात तर आहेच, परंतु नियतीच्या मनात देखील आहे की उदय सामंत हा कायमस्वरूपी 1 नंबरलाच राहिला पाहिजे आणि जे 2 नंबरला असतात ते 2 नंबरलाच राहतात। 2000ला त्यांची निशाणी 2 नंबरला होती, 2009ला होती, 2014ला होती, मध्ये 5 वर्ष त्यांना जरा मी मोकळं सोडलं होतं, परंतु 2024ला परत ते 2 नंबरला आहे। आपण शेवटी त्यांचा राजकीय पराभव आपल्याला करायचा आहे, लोकशाहीतला पराभव करायचा आहे। ते वाटेल ते बोलतात म्हणून आपण वाटेल ते बोलायचं नाही। एक मात्र सांगतो, तुमच्या सगळ्यांच्या आत्मविश्वासावर सांगतो की त्यांना पडण्याची सवय आणि मला जिंकण्याची सवय। आणि आपण वाईट का बोलायचं नाही तर आपल्यावर चांगले संस्कार आहेत, आपल्यावर चांगली संस्कृती जोपासण्याची वेळ आलेली आहे। मी युवा वर्गाला सांगेन की आजपर्यंत माझ्या राजकीय जीवनामध्ये मी काम करत असताना कोणावरही टीका केली नाही, कोणाची बदनामी केली नाही, उलट माझ्यावर झालेली टीका मी हसत स्वीकारलेली आहे। म्हणून पुन्हा एकदा या वेळेला देखील मी 1.25 लाख मतांना निवडून येणार आहे हा आत्मविश्वास आहे। आणि युवा वर्गाला काय लागतं? युवा वर्गाला आपण शिकल्यानंतर रोजगार लागतो, नोकऱ्या लागतात। आज या युवा पिढीला मला मनापासून अभिमानानं सांगायचं आहे की 2004ला पहिल्यांदा जेव्हा मी या राज्यामध्ये विधानसभेचा आमदार झालो त्या दिवसापासून 2022 पर्यंत सातत्यानं जे उद्योगमंत्री झाले त्यांच्याकडे मी प्रामाणिकपणानं जात होतो, त्याला विनंती करत होतो की माझ्या तालुक्यामध्ये, माझ्या रत्नागिरीमध्ये एक तरी आपण उद्योजक पाठवावा, एक तरी उद्योग आपण निर्माण करावा। कोणी माझं ऐकलं नाही, परंतु नियतीच्या मनात होतं की तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यानं उदय सामंत उद्योगमंत्री व्हावा। मी उद्योगमंत्री झालो आणि आज माझ्या तरुणाईला सांगताना मला मनापासूनचा आनंद आहे की 2 वर्षानंतर आता तुम्हाला नोकरीला पुण्या मुंबईला जायची आवश्यकता नाही। 20,000 कोटी रुपयाचा 20,000 कोटी रुपयाचा
तरुणांना आणि तरुणींना नोकऱ्या देणारा देशातला पहिला सेमीकंडक्टरचा प्रोजेक्ट जर कुठे होत असेल तर तो या रत्नागिरीच्या चंपक मैदानामध्ये होतोय आणि त्याचं काम अजून एक प्रकल्प आणला. माझ्यापेक्षा या तरुणाईला त्याचा अभिमान वाटेल. जेव्हा मी दिल्लीमध्ये एकदा राजनाथ सिंह साहेबांना भेटायला गेलो होतो तरी त्यांची चर्चा चालू होती की डिफेन्स मधलं क्लस्टर कुठं करायचं. त्यांच्यासोबत अनिल अंबानी होते, आमच्या सगळ्या महाराष्ट्राचे सगळे सचिव होते आणि आपल्या देशाच्या सल्लागार समितीचे अध्यक्ष देखील होते. मी धाडसानं असं सांगितलं की तुम्हाला जर समुद्र किनाराच पाहिजे असेल तर हा डिफेन्सचा जो प्रकल्प आहे हा तुम्ही रत्नागिरीमध्ये आणा. आज मला सांगताना आनंद होतोय की आज आपल्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे राजकारणामध्ये राज्य स्तरावर काम करत असल्यामुळं माझ्यावर 3दा हल्ला झाला एका वर्षामध्ये. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने त्याच्यातनं मी सही सलामत बाहेर पडलो. परंतु त्याच्यानंतर माझं संरक्षण वाढवण्यात आलं, मला छेड दर्जाचं संरक्षण करण्यात आलं. आज माझ्याबरोबर जेवढे पोलीस आणि कमांडर आहेत त्यांच्या कमरेला एक वेगळ्या पद्धतीची पिस्तल लावलेली आहे. आपल्याला माहित असेल की संजय दत्तचा इतिहास, मला त्याच्यामध्ये जायचं नाही, पण संजय दत्तच्या घरामध्ये AK-47 मिळाली म्हणून त्याला कारावास भोगावा लागला. त्या दोन्ही बंदुकाच्या आहेत, एक वापरणारं जे पिस्टल आहे, दुसरं AK-47 किंवा AK-56 आहे. त्या आपण इटलीमधनं आणि ऑस्ट्रेलियातनं आणल्या. आपल्याकडे आजपर्यंत त्या बनलेल्या नाही. 1 वर्षानंतर या रत्नागिरीच्या मुलांना सांगताना आनंद होणार आहे की महाराष्ट्राच्या देशाच्या 2000 लोकांना रोजगार मिळणार आहे. डिफेन्स क्लस्टर देखील रत्नागिरीमध्ये होत आहे, त्याच्यातनं 700 मुलांना रोजगार मिळणार आहे. आणि हे फक्त मी तुम्हाला सांगितलं नाही, 3 दिवसापूर्वी जर वर्तमानपत्र तुम्ही काढली असतील तर पहिल्या टप्प्याची VIT सेमीकंडक्टरची 350 मुलांची भरती ही सुरू झालेली आहे. त्याला काय आचारसंहितेचं बंधन नाही, कारण तो प्रायव्हेट कारखाना आहे. असे 350 करून आपल्याला 30,000 मुला-मुलींना रोजगार द्यायचा आहे. आणि हा महाराष्ट्रातला असा एक प्रकल्प आहे की त्याच्यामध्ये MOU मध्ये आम्ही कंडिशन टाकली की या रत्नागिरी तालुक्यातल्या 1500 मुलांना अब्रॉडला पाठवून त्यांना शिक्षण द्यावं लागेल ही सक्ती आम्ही त्या कंपनीवर केलेली आहे. आणि म्हणून आपल्या तालुक्यातले टॅलेंट असलेली 1500 मुलं आणि मुली की अमेरिकेला किंवा लंडनला शिकायला त्या कंपनीच्या माध्यमातून जाणार आहेत. आज एक निर्णय आम्ही घेतला. आणि म्हणून फक्त प्रचारासाठी मला मुला मुलींचा वापर करायचा नाही, बाईक रॅलीसाठी फक्त तुमचा वापर करायचा नाही, तर तुमच्यासाठी काय केलंय, महायुतीच्या सरकारनं काय केलंय हे देखील तुम्हाला कळलं पाहिजे. याच भावनेतनं आज या कार्यक्रमाचं नियोजन तुषार साळवी असतील, अभिजित गुडिया असतील, युवा सेनेचे सगळे पदाधिकारी असतील, मी नावं सगळ्यांची घेत नाही, युवा मोर्चाचे पदाधिकारी असतील, महायुतीचे पदाधिकारी असतील, त्यांनी केलं त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो. मला दाखवलेला मुख्यमंत्री महोदयांच्या सभेला तिथं जायचंय, पण जास्त वेळ मी घेत नाही. पण आज रत्नागिरीच्या युवकांनी आणि युवतींनी इतिहास घडवला. आजपर्यंतच्या राजकीय इतिहासामध्ये कधी एवढी मोठी बाईक रॅली झाली नव्हती. तुम्ही काढून दाखवली आणि माझ्यासाठी काढून दाखवली, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मी आभार मानतो. आणि या तरुणाईच्या हाताला काम देणं ही माझी जबाबदारी आहे. आपल्याला शब्द देतो पुन्हा एकदा, ज्या ठिकाणून आपण बाईक घेऊन आलेला आहे त्या ठिकाणी परत जाताना अतिशय शांतपणानं हळू चालवत, धूमस्टाईल नको. मगाशी पण एक रॅलीमध्ये कोणतरी धूमस्टाईल होता, त्याला म्हटलं बाबा शांततेने घे, रॅली जेवढी आपण चांगली करतो उद्या कुठंतरी काय झालं उद्या परत बोलवावं होईल की बाईक रॅलीमध्ये धूमस्टाईल वापरलं. आणि हल्ली कोणाला काही मुद्देच राहिले नाही. परवा कोणतरी आले ते म्हटले उदय साहेबांना माज आला. मी त्याला सांगितलं मला कधी माज आला नाही. मी माझ्या आयुष्यातली राजकीय कारकिर्दी जमिनीवर पाय ठेवूनच काढलेली आहे. पण माज या गोष्टीचा 100% आहे की मुला आणि मुलींचं प्रेम उदय सामंतवर आहे. त्या गोष्टीचा माज आणि म्हणून परवा झालेले मिळावे सर, परवा झालेले मिळावे आणि आज झालेला मिळावा, त्या 5 मेळाव्यांची गर्दी एकत्र केली ती देखील याच्यात निमेळ होती. हे देखील आपण सर काही लोकांना सांगितलं पाहिजे. एवढीच विनंती. नांदेड साहेब सर्वांच्या वतीनं समजलेला 23 तारखेला याच्या 10 पट मिरवणूक निघणार आहे. आपली 23 तारखेला तर विक्रमी मिरवणूक निघणारच आहे. आणि 23 तारखेला ज्येष्ठांच्या आशीर्वादानं, लाडक्या बहिणींच्या आशीर्वादानं आणि या मुलांच्या सहकार्यानं किमान 1.25 लाखाचं मताधिक्य मी क्रॉस करणार आहे. सगळं करत असताना मला सगळ्या तरुणाईला एकच विनंती करायची आहे
जी आज काळाची गरज बनली आहे. राजकारणामध्ये मतदान करणं न करणं हा लोकशाहीचा एक भाग आहे. पण हे सगळं करत असताना आपण ज्या एका विळख्याला बळी पडतोय, आज इथे माझे अनेक सहकारी आहेत. अनेक कॉलेजच्या मुलांना मी सांगतो की ठीक आहे, राजकारणात यायचं असेल चांगलं शिका, राजकारणामध्ये या, पण व्यसनाच्या अधीन जाऊ नका. आणि व्यसनाच्या अधीन जाणं हे काय घरच्यांना भोगायला लागतंय हे मला आज राज्यकर्ता म्हणून 100% माहिती आहे. आणि म्हणून माझ्या मतदानाला तुम्ही याच, मला मतदान तुम्ही करालच, परंतु तुम्ही आणि तुमच्या सभोवतांचे कोणीही व्यसनी होणार नाही ही शपथ देखील आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्ही घ्यावी. आणि उदय करणं निर्माण तुम्ही निर्माण करणारच आहात. पण हा रत्नागिरी जिल्हा, हा रत्नागिरी तालुका हा व्यसनमुक्त पर्व आम्ही सुरू करतोय. व्यसनमुक्त पर्वाला आम्ही सुरुवात केलेली आहे. हा संकल्प इथल्या युवा पिढीने करावा एवढीच विनंती करतो. अजून काही लोक भाषण करतील, युवा वर्ग भाषण करेल म्हणून तुम्हाला दापोलीला पोहोचायचं असल्यामुळं हा कार्यक्रम मला अर्धवट सोडून जावा लागतोय. त्याबद्दल आपल्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो. आणि तुमच्या भविष्यामध्ये तुमचा एक सहकारी म्हणून उदय सामंत तुमच्या बरोबर 24 तास आहेत एवढ्याच शब्द देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.